विनोद डाकोरे यांना युवा रत्न पुरस्कार प्रदान। नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यात सदैव कार्यरत असणारे कार्यक्षम युवा नेतृत्व म्हणजे विनोद डाकोरे यांच्या सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने तसेच भास्कर व्यायामशाळा क्रीडा मंडळ आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। यामध्ये विनोद डाकोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना युवा रत्न पुरस्कार देण्यात आला। युवकांच्या सुखदुःखात सदैव धावून जाणं, त्यांच्या युवकांना शैक्षणिक प्रवाहात प्रयत्न करणं, मदत करणं यासाठी ते सदैव तत्पर असतात। समाजातील उपेक्षित पीडित यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आक्रमकपणे आणि अभ्यासूपणे पत्रकारिता करत असताना त्यांच्या याच संपूर्ण कार्याची दखल घेऊन विनोद डाकोरे यांना युवा रत्न पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे। यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, नांदेड आंबेडकरवादी मिशनचे दीपक कदम त्याचबरोबर इतरही मान्यवर उपस्थित होते। विनोद डाकोरे यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर शंभरगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील गावकऱ्यांच्या वतीने त्यांना यथोचित मान सन्मान देऊन सत्कार करण्यात आला। बैठका वेगवेगळ्या चौकात आणि ठिकठिकाणी जिथे भेट होईल त्या ठिकाणी त्यांचे सन्मान आणि सत्कार करून त्यांच्या पुढील कार्याला सदिच्छा देण्यात येत आहेत। गावकऱ्यांच्या वतीने या सदिच्छा देताना गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील गावातील विनोद डाकोरे यांना शुभेच्छा दिल्या। विनोद डाकोरे यांनी आपलं नाव तसंच मोठे करत राहावं जेणेकरून गावाचे नाव लौकिक मिळेल। आवाज महाराष्ट्राचा 24/7 न्यूजचे कार्यकारी संपादक गोविंद रेडे।